श्रावण स्पेशल प्रत्येकाच्याच घरोघरी आणि सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रसादाचा शिरा आज आपण बनवणार आहोत. मऊ लुसलुशीत असा हा शिरा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही सुद्धा फॉलो करा, जेणेकरून तुमचा सुद्धा शिरा अगदी परफेक्ट बनेल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. याच वाटीने आपल्या बाकीचे इन्ग्रेडियंट्स सुद्धा घ्यायचे. त्याचबरोबर इथे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे. सुरुवातीला पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून आपण हे ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजले की आपल्याला त्यामध्ये रवा घालायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे. जवळजवळ रवा भाजण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटे लागतील. तोपर्यंत आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. करपू द्यायचा नाही आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून हा छान मिक्स होईल. लो फ्लेमवरतीच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे. ते तुम्ही बघू शकता. हळूहळू आहे तो रवा छान भाजत आलेला आहे. रवा भाजला की आपल्याला त्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. तर 2 वाट्या आपण यामध्ये दूध घालणार आहोत. तर 1 वाटी दूध 1 वाटी पाणी असं सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर इथे आपण 2 वाट्या दूध घातलेलं आहे. रवा छान भाजला की त्यामध्ये आपण दूध ॲड केलेलं आहे आणि दूध आहे ते आपल्याला आटून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेससुद्धा आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे. तर इथे आपण दूध टाकून हे छान शिजवून घेणार आहोत. दूध थोडंसं शिजत आलं की आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे. तर इथे आपण पाऊण वाटी साखर यूज केलेली आहे. तुम्ही तुमच्या जितकं गोड खाता त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखरसुद्धा यामध्ये मेल्ट होत आहे. रवा थोडासा पातळ झालेला आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी हे छान शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे साखरेचं जे पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता रवा आहे तो छान मोकळा झालेला आहे आणि इथे तुम्ही जवळून बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असा हा शिरा झालेला आहे. प्रसादाचा शिरा आपला इथे तयार झालेला आहे. एका आपण डिशमध्ये काढून घेतलेला आहे. सत्यनारायणच्या पूजेसाठी तुम्ही हा यूज करत असाल तर यावरती आपल्याला तुळशीची पाने ठेवायची आहे. तुळशीपत्र ठेवून तुम्ही हा प्रसादाचा शिरा सर्व करू शकता. इथे आपण हातात सुद्धा घेऊन बघितलेला आहे. अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे. दाणेदार सुद्धा आणि एक कण वेगळा झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने या श्रावणमध्ये हा शिरा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.